मित्रांनो, 3 इयर सी-ई-टीचा रिझल्ट लागून आता बरेच दिवस उलटून गेलेले आहेत आणि 5 इयर सी-ई-टी जी आहे, त्यांचे कॅप राउंड पण आता सुरू झालेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, 3 इयर सी-ई-टीच्या अनेक विद्यार्थ्यांचा हा प्रश्न आहे, की आमचे कॅप राउंड कधी सुरू होतील आणि कॅप राउंड चालू झाल्यानंतर कुठली प्रोसेस आम्हाला फॉलो करावी लागेल? या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तसेच सोबतच मित्रांनो, जर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याची इच्छा असेल, तर तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजला ॲप्लिकेबल आहात का? हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, 3 इयर एल-एल-बी ॲडमिशनसाठी जी काउन्सिलिंग आहे, ती ग्लोबल ऑनलाईनमध्ये आम्ही सुरू केलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला वन ऑन वन काउन्सिलर ॲक्सेस दिला जातो. तसेच कॅप राउंडच्या संपूर्ण प्रोसेसपर्यंत म्हणजे तुमच्या रजिस्ट्रेशनपासून तुमच्या कॉलेजच्या ॲडमिशनपर्यंत सगळ्या स्टेप्समध्ये ग्लोबल ऑनलाईनचे जे काउन्सिलर आहेत, ते तुम्हाला गाईड करतात. तसेच तुम्हाला मिळालेले जे पर्सेंटाईल आहेत, त्याच्यावरनं कुठले कॉलेज तुमच्यासाठी सुटेबल आहेत, हे सांगण्याचं कामसुद्धा काउन्सिलर करतात. तसेच कॅप राउंडचा फॉर्म फिल करत असताना तुम्हाला जर काही अडचण आली, तर तुम्ही आमच्या काउन्सिलर सोबत डिस्कस करू शकता. तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, कट ऑफचं एनालिसिस असेल किंवा डायरेक्ट कॉलेज ॲडमिशन असेल, इत्यादी सर्व गोष्टींमध्ये या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला गाईड केलं जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, काउन्सिलिंग जॉइन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही WhatsApp करू शकता किंवा इन्क्वायरी करू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपले कॅप राउंड जे आहेत, ते कधीपासून सुरू होतील? तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिले कॅप राउंडमध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि रजिस्ट्रेशनच्या स्टेपमध्ये तुम्हाला सुरुवातीला तुमच्याकडे जे असणारे डॉक्युमेंट्स आहेत, ते सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करावे लागतात. तर कुठले-कुठले डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतील याविषयी सुद्धा मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही रेफर करू शकता. आता रजिस्ट्रेशन स्टेपमध्ये सुरुवातीला तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर तुमच्या डॉक्युमेंटचं हे व्हेरिफिकेशन करतात. आणि त्यासाठीच विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे सर्व डॉक्युमेंट्स अवेलेबल असणं महत्त्वाचं आहे. ज्यांचा गॅप असेल त्यांनी गॅप सर्टिफिकेट काढून ठेवा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवरती तुमचं जन्माचं ठिकाण जर मेन्शन नसेल, तर अशा विद्यार्थ्यांनी डोमिसाईल सर्टिफिकेट काढून ठेवा. तसेच जे विद्यार्थी रिझर्व्हेशनमध्ये येतात, अशा विद्यार्थ्यांनी आपले जे डॉक्युमेंट आहेत, ज्याच्यावरनं तुम्ही रिझर्व्हेशन प्रूव्ह करणार आहात, जसं की तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल, नॉन क्रिमिलियरचं सर्टिफिकेट असेल किंवा कास्ट व्हॅलिडिटी असेल, या सर्व गोष्टी तुम्ही आत्ताच रेडी करून ठेवायला हव्यात. आता ज्या विद्यार्थ्यांनी या कागदपत्रांना फक्त अप्लाय केलेलं आहेत, ज्यांची हार्ड कॉपी अजून आलेली नाहीये, अशा विद्यार्थ्यांकडे ॲटलिस्ट त्या ॲप्लिकेशनची रिसिप्ट असेल, टोकन असेल, तर त्या बेसिसवरती सुद्धा तुम्ही या रजिस्ट्रेशनमध्ये अप्लाय करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आता कॅप राउंड सुरू कधी होतील? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला कॅप राउंडचं जे रजिस्ट्रेशन सुरुवातीला करावं लागतं, त्यासाठी तुम्हाला पहिले महाराष्ट्र सी-ई-टी सेलकडनं एक मेसेज पाठवला जातो. त्या मेसेजमध्ये मेन्शन असतं, की तुमचे रजिस्ट्रेशन हे सुरू झालेले आहेत. आता हे रजिस्ट्रेशन सुरू झाल्यानंतर तुम्ही ॲडमिशन पोर्टल AY 2025-26 हा जो ऑप्शन आहे, याच्यामध्ये जाऊन तुमच्या कॅप राउंडचं रजिस्ट्रेशन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिले तुम्हाला मेसेज येईल. मेसेज आल्यानंतरच हे पोर्टल जे आहे ते सुरू करण्यात येतं. मेसेजेसकडे लक्ष ठेवा. आता मागच्या वीकमध्ये 5 इयर सी-ई-टीचे जे रजिस्ट्रेशन आहे ते सुरू करण्यात आलेले आहेत आणि ते रजिस्ट्रेशन सुरू होऊन त्यांना 10 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशनसाठी वेळ दिलेला आहे. म्हणजे साधारणतः 26 तारखेला रजिस्ट्रेशन सुरू करून 10 तारखेपर्यंत त्यांनी वेळ दिलाय. म्हणजे तुम्हालाही जवळ-जवळ 15 दिवसांचा कालावधी रजिस्ट्रेशनसाठी देण्यात येईल. त्यानंतर तुम्ही अप्लाय केल्यानंतर तुमच्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन सुद्धा ऑनलाईन पद्धतीने होतं. आता एकदा की तुमचं रजिस्ट्रेशन झालं, त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन डेट ज्यावेळेस संपेल, त्याच्यानंतर 4 ते 5 दिवसापर्यंत सगळ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. त्यानंतर पुढची जी प्रोसेस असणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला अल्फाबेटिकल लिस्ट पब्लिश करणं असेल, त्याच्यानंतर तुमच्या डॉक्युमेंटमध्ये काही इश्यू असेल, तर ते इश्यू रिझॉल्व्ह करणं असेल, या सर्व गोष्टी सी-ई-टी सेलकडनं केल्या जातात. तर आता ज्यावेळेस तुमचं रजिस्ट्रेशन सुरू होईल, त्यावेळेस तुम्ही इथे एल-एल-बी 3 इयर्स वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन करण्यासाठी इथे जसं कॉलेज ऑब्लिक ऑदर्स लॉग इन दिलेलं आहे, याच्याच बाजूला तुम्हाला कॅन्डिडेटचं लॉग इन सुद्धा दिलं जाईल. तर आता इथे लॉग इन करण्यासाठी तुम्ही ॲप्लिकेशन करताना म्हणजे सी-ई-टीला ज्यावेळेस तुम्ही अर्ज केला होता, त्यावेळेस जो ईमेल आयडी पासवर्ड वापरला होता,
एक्झॅक्टली तोच ईमेल आयडी आणि पासवर्ड तुम्हाला इथे एंटर करावा लागेल आणि तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्हाला पुढच्या स्टेप्स ज्या आहेत त्या फॉलो कराव्या लागतील. ज्यावेळेस तुमचे रजिस्ट्रेशन सुरू होतील त्यावेळेस इथे नोटिफिकेशनमध्येच तुम्हाला नोटिफिकेशन पण दिलं जाईल आणि कॅबचं जे शेड्यूल आहे ते पण सबसिक्वेंटली तुम्हाला इथे अपलोड करून दिलं जाईल. तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो मेसेजेसकडे लक्ष ठेवा. तुम्हाला मेसेज अगोदर येईल. मेसेज आल्यानंतर तुम्ही सीईटीच्या पोर्टलवरती या स्टेप्स फॉलो करून तुम्ही लॉग इन करून तुमचं जे ॲप्लिकेशन आहे ते पुढे प्रोसीड करू शकता. आता दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जे पर्सेंटाईल मिळालेले आहेत त्याच्यावरनं तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्सेस द्यावे लागतात. आता हा प्रेफरन्सेस देण्याचा जो काळ असतो तो तुमची ज्यावेळेस मेरिट लिस्ट पब्लिश करेल सीईटी सेल त्याच्यानंतर 1-2 दिवसामध्ये तुम्हाला कॉलेजचे ऑप्शन्स फिलअप करावे लागतात. तर तुम्हाला तुमच्या पर्सेंटाईलवरनं गव्हर्नमेंट कॉलेज भेटेल का? याच्यासाठी तुम्हाला जर अंदाज लावायचा असेल, तर त्यासाठी मी महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट कॉलेजचा जो कट ऑफ आहे, कॅटेगरी वाईज कट ऑफ तिथे मेन्शन केलेला आहे. याचा एक सविस्तर व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही व्हिडिओच्या शेवटी एंड स्क्रीन जी येईल त्याच्यामध्ये क्लिक करून पाहू शकता. आता तो व्हिडिओ ज्यावेळेस तुम्ही पाहाल त्याच्यामध्ये तुमचे कट ऑफ मेन्शन असतील. तुमच्या कॅटेगरी वाईज तिथे कट ऑफ असणार आहे. तुमची कॅटेगरी पहा, तुमच्या कॅटेगरीला कट ऑफ काय आहे ते पहा. जर तुम्हाला तुमचं जे पर्सेंटाईल आत्ता यावर्षी सीईटीमध्ये मिळालंय, ते जर पर्सेंटाईल त्या कट ऑफच्या आसपास असेल, +-2 एवढं जरी असलं, तरी तुम्हाला पहिल्याच राउंडमध्ये गव्हर्नमेंट कॉलेज मिळण्याचे चान्सेस असू शकतात. ठीक आहे. याच्यावरून तुम्ही एक अंदाज बांधू शकता, की तुमचं जे पर्सेंटाईल आहे, त्याच्यानुसार तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल की नाही मिळणार. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मग ज्या एरियामध्ये तुम्ही कॉलेज पाहत आहात, ज्या ज्या एरियामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजला ॲडमिशन घ्यायचंय, त्या एरियामधले जे गव्हर्नमेंट कॉलेज आहेत, त्यांचे कट ऑफ एकदा पहा आणि त्या कट ऑफवरनं तुम्हाला मग ऑप्शन फॉर्म फिल करताना तुमचे प्रेफरन्सेस द्यावे लागतील. तर या सगळ्या गोष्टी ग्लोबल ऑनलाईनच्या काउन्सिलिंगमध्ये आम्ही करून घेतो. ग्लोबल ऑनलाईनची जी काउन्सिलिंग आहे ती 3 इयर सीईटी आणि 5 इयर सीईटी अशा दोन्हीही विद्यार्थ्यांसाठी आम्ही सुरू केलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला कॅप राउंडच्या प्रत्येक स्टेपमध्ये आमचे जे काउन्सिलर आहेत ते गाईड करतात. त्यानंतर तुम्हाला कॉलेजची लिस्ट देणं असेल, तुमचे प्रेफरन्सेस सेट करणं असेल, तुमच्यासोबत डिस्कस करून तुम्हाला कुठलं कॉलेज पाहिजे आणि तुम्हाला कुठलं कॉलेज भेटू शकतं. या सगळ्या गोष्टींचं डिस्कशन सुद्धा ग्लोबल ऑनलाईनच्या ॲडमिशन काउन्सिलिंगमध्ये केलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी दिलेल्या नंबरवरती तुम्ही WhatsApp करा किंवा इन्क्वायरी करा आणि ही काउन्सिलिंग जॉइन करा आणि आपलं जे ॲडमिशनचं टेन्शन आहे ते थोडं कमी करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कॅप राउंडची तयारी करा. थँक यू.